लक्ष्मण बाबा हाडोडे चॅरिटेबल ट्रस्ट व राजुरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भोलेनाथांच्या दरबारामध्ये गेल्या 4 दिवसापासून चालू असलेल्या या रामकथेचा आजचा हा 5वा दिवस आहे। आज रामकथेच्या निमित्ताने भोलेनाथांच्या दरबारामध्ये जे काही रामभक्त हजर आहेत त्यांना माझा प्रणाम आहे। रामप्रभूची कथा अगम्य आणि अपूर्व कथा आहे। त्रेतायुगातील रामप्रभूच्या कथेचा आपल्या जीवनाशी आजही अतिशय जवळचा संबंध आहे। अयोध्याकांडाला सुरुवात करणार आहोत। रामायणामध्ये 7 कांड आहेत, त्यापैकी 3 कांड अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यातला एक बालकांड आहे, दुसरा अयोध्याकांड आहे, तर तिसरा उत्तरकांड आहे। हे कांड फक्त रामकथेमध्येच नाही तर हे कांड आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहेत। बाल्यावस्था म्हणजे बालकांड आहे, तारुण्यावस्था म्हणजे अयोध्याकांड आहे, आणि जीवनातील उत्तर अवस्था म्हातारपणाची जी अवस्था आहे ते उत्तरकांड आहे। सगळ्या कांडामध्ये तसा अयोध्याकांड तर अतिशय महत्त्वाचा आहेच, त्याचा आपण विचार करणार आहोत। सज्जनानो, ज्याचं बालपण चांगलं असेल त्याचं तारुण्य चांगलं असतं, ज्याचं तारुण्य चांगलं असेल त्याचं म्हातारपण चांगलं जातं। आपल्या मुलाचं तारुण्य चांगलं असावं यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलाचं लहानपण संस्कृतिक ठेवणं अतिशय महत्त्वाचं असेल। आपल्या मुलाचं लहानपण चांगलं ठेवणं ही आईची जबाबदारी आहे। ते आईनं चांगलं ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचं बालपण ज्या आईने चांगलं ठेवलं असेल त्याचं तारुण्य नक्की चांगलं असतं, आणि ज्याचं तारुण्य चांगलं असेल त्याचं म्हातारपण सुद्धा चांगलं जातं। पण बालपण चांगलं ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे। मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी मातांची आहे। सज्जनानो, या महाराष्ट्रातल्या एका मातेने आपल्या मुलावर चांगले संस्कार केले, त्या मुलाने या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। मुलावर संस्कार करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ते आईची जबाबदारी आहे। मुलांवर संस्कार होणं फार महत्त्वाचे आहे। एक लक्षात ठेवा दादा, हे मुलंच तर खऱ्या अर्थाने या देशाचं भविष्य आहे। इंसाफ की डगर से बच्चों दिखाओ चलते, आदेश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के। दुनिया के रंग सहना और कुछ न मुँह से कहना, और कुछ न मुँह से कहना, और कुछ न मुँह से कहना। सच्चाइयों के बल पे आगे को
देशाचे उद्याचे नेते भ्रष्टाचारी नसावे, या देशाचे उद्याचे नेते दुराचारी नसावे, हिंसाचारी नसावे असं जर वाटत असेल तर या नेत्यांना लहानपणापासूनच चांगले संस्कार देणं महत्वाचे आहेत. बरोबर आहे. आपल्या मुलाचं जीवन संस्कारिक ठेवणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि ती जबाबदारी आमच्या माता मावळ्यांची आहे. ती जबाबदारी मुलांवर खऱ्या अर्थाने विचित्र संस्कार होऊ देऊ नका सज्जना. आपला मुलगा जर मंदिरात प्रेमाने जात असेल तर जाऊ द्या. आपला मुलगा जर एखाद्या गरीब मित्रावर प्रेम करत असेल तर करू द्या. आपला मुलगा जर स्वतःहून वृक्षारोपण करत असेल तर त्याला गती द्या. आपला मुलगा जर आपल्या घरात पुढची नारी साफ करत असेल तर त्याला सांगा, कर बाबा, देशाची सेवा केलीच पाहिजे. या मातीवर चालतोय ना आपण, या मातीच्याच आधाराने जगतोय ना आपण, तर या मातीची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून सज्जनानं मुलांना संस्कारिक बनवणं हे आईचं कर्तव्य आहे. आईने आपल्या मुलाला संस्कारिक बनवलं पाहिजे. खोली झाडणाऱ्या माणसाने झाडत असताना चापटरपणा केला आणि ते कचरं जरी सतरंजीच्या खाली लावलं तरी सतरंजी उचलल्यानंतर एक दिवस ते कचरं दिसल्याशिवाय राहत नसतंय. सज्जनानो, आपल्याला आपलं बालपण चांगलं ठेवावं लागेल. बालपण ज्याचं चांगलं असेल त्याचं तारुण्य चांगलं असतं. तारुण्य ज्याचं चांगलं असेल त्याचं म्हातारपण चांगलं जात असतं. म्हणून आजचा जो कांड आहे, जो अयोध्या कांड आहे, हा तारुण्य शिकवणारा कांड आहे. अतिशय महत्वाचा कांड आहे. तारुण्य कशाने शोभतं? तारुण्य मर्यादाने शोभतं. तारुण्य कशाने शोभतं? तारुण्य त्यागाने शोभतं. तारुण्य कशाने शोभतं? तारुण्य परोपकाराने शोभतं. ज्या तारुण्यामध्ये मर्यादा नाही, ज्या तारुण्यामध्ये नम्रता नाही, ज्या तारुण्यामध्ये त्याग नाही, ज्या तारुण्यामध्ये परोपकार नाही, ते तारुण्य खऱ्या अर्थाने शोभत नाही. या देशामध्ये पाण्याने परोपकार करावे, या देशामध्ये वृक्षाने परोपकार करावे, या देशामध्ये लाकडाने परोपकार करावे, पण माणसं अजून परोपकार शिकले नाहीत. जातस्य नदीत्रे तृणस्य जन्म साफल्यम या सलील मज्जना कुलजन हस्तावलंबनम भवती. भरतहरी वर्णन करतायत, अरे नदीच्या काठावर उरलेलं गवत सुद्धा माणसावर उपकार करत असते. नदीच्या काठावर जे गवत उगलेलं आहे ते नम्र असते आणि म्हणूनच त्याच्या जीवनामध्ये उपकाराची भावना असते. एखादा माणूस वाहत जात असताना जर त्याच्या हातामध्ये ते गवत सापडलं त्याला आपण लव्हाडे म्हणतो. जे जर गवत सापडलं तर खऱ्या अर्थाने ते गवत म्हणते, दादा एकदा मला पकडलंय ना तू, फक्त सोडू नको, मी तुला जीवदान दिल्याशिवाय राहणार नाही. मला पकडले ना तू, आता सोडू नको, मी तुला जीवदान दिल्याशिवाय राहणार नाही. सज्जनानो, नदीच्या काठावरचं गवत जर उपकार करत असेल तर खऱ्या अर्थाने माणसाने सुद्धा त्याच्यापासून उपकार शिकणं महत्वाचं असेल. परोपकारहीनस्य धिक मनुष्यस्य जीवितं जीवंतु परो एषां चर्म अपि उपकरिष्यसि. अर्थात जिवंत असून जो माणूस परोपकार करत नसेल त्याच्यापेक्षा तर मेलेली म्हैस बरी. म्हैस जिवंतपणी परोपकार करत असते आणि मेल्यानंतर सुद्धा कातड देऊन उपकारच करत असते ना. पुत्रादपि प्रियतरं खलु तेन दानम. आपल्या मुलाला ताक देते आणि मालकाला दूध देते, याच्यापेक्षा काय मोठा परोपकार आहे. हा, म्हशीचं दूध, म्हशीचं दूध. म्हशीचं दूध कोण पित असते? म्हशीने जर आपल्यासाठी दूध दिलं असतं तर तिला ते बछड होण्याच्या अगोदर दिलं असतं ना. ते आपल्यासाठी देत नाही, ते कोणासाठी देते? ते त्या रेड्यासाठी देते. मग म्हशीचं दूध कोण पित असते? उत्तर तर द्या बाबा, असं काय करता? म्हशीचं दूध पिते तो कोण? तुम्ही कशाचं पिता? मी प्रार्थना करेल दादा आजच्या कथेतून अतिशय महत्वाची असेल. दादा खरंच कथेतून घेत जा राजा, नाही तर आपली करमणूक होईल, प्रयास होईल, कथेचं फल भेटणार नाही.
तुम्ही कशाचंही दूध प्या, जर्सीचं प्या का म्हशीचं प्या, पण घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर त्याला जर्सीचं किंवा म्हशीचं दूध पाजू नका. हे आजच्या कथेची तुम्हाला प्रार्थना आहे. गावरान गाईचं दूध पाजा. म्हशीचं दूध पाजू नका दादा लहान मुलाला. आता आपलं जाऊ द्या, जर्सीचं प्या काय म्हशीचं प्या कशाचं प्या काय डुकराचं प्या काय. घरामध्ये जी लहान मुलं असतील त्याला म्हशीचं किंवा जर्शा गाईचं दूध पाजू नका. जर्शा गाईचं दूध हे 35% विष आहे आणि म्हशीचं दूध पचवण्यासाठी आपल्याजवळ कष्ट असल्यामुळे शक्ती नाही, त्यानं फॅट जास्त वाढतंय. म्हशीचं दूध सुद्धा घेऊ नका, देऊ नका. जर्शा गाईचं दूध तर अजिबात देऊ नका. मुंबईला पाठवून द्यायचा. भरू द्या लगेच, फार गर्दी झाली. इथले कोणी मुंबईला नसतात. खरंच ना माझी प्रार्थना आहे. जर्सी गाय आपण तिकडून बोलावली. मी सांगेल आपल्याला, ऑस्ट्रेलियाने आपली गावरान गाय तयार केली, तिच्यावर प्रक्रिया केली, तिला खूप चांगल्या पद्धतीने खाद्य दिलं. 15 वर्ष लागले त्या गावरान गाईला तयार करण्यासाठी. ती आपली गावरान गाय आजही 60 लिटर दूध देते. आपण आपली गावरान गाय आजपर्यंत कधी तयारच केली नाही. आपण तिकडून गाई मागवल्या आणि एक लक्षात ठेवा, ते देश आपल्याला कधी चांगलं देणारच नाही, ते विशेष देते. पण माझी आजच्या कथेतली आपल्याला विनंती असेल, लहान मुलाला म्हशीचं किंवा गावरान जर्शा गाईचं दूध पाजू नका. लहान मुलाला गावरान गाईचं दूध पाजा, ते अमृत आहे. गावरान गाईला जो खांदा आहे त्याचं संशोधन आहे दादा. ही रामकथा संशोधन करत नाही, आज विज्ञान त्याचं संशोधन करतंय. गावरान गाईला जो खांदा आहे तो फिल्टर पॉइंट आहे, त्याच्यामधून ते फिल्टर करून येते. गावरान गाईला जी स्वर्ण नलिका आहे, जिचा दान म्हणतोय, ती दुसऱ्या गाईला कोणालाच नाही. अशा पद्धतीने गावरान गाईचं दूध हे अमृत आहे. ते सूर्यापासून स्वर्ण किरण घेते आणि ते स्वर्ण किरण दुधामध्ये आपल्याला देते. म्हणून माझी आजची प्रार्थना असेल, माझीच नाही, या रामकथेची प्रार्थना असेल, रामकथेचीच नाही, रामप्रभूची आपल्याला प्रार्थना असेल की तुम्ही कशाचंही प्या, पण लहान मुलाला घरामध्ये जर्शा गाईचं किंवा म्हशीचं दूध पाजू नका. बघावा भारतीय असाल तर ऐका, जात साधु संतो मुनियों की प्यारी गौ माँ, ममता की मृदु फुलवारी गौ माँ, पर्यावरण की रखवाली गौ माँ, मानवों को सदा पुकारी गौ माँ, कदम कदम सुखकारी गौ माँ, आए फिर भी है दुखियारी गौ माँ, संकट में आज है हमारी गौ माँ, गोवर्धन धारी की दुलारी गौ माँ, साधु संत मुनियों की प्यारी गौ माँ, कत्तल खाने में जब लाया जाता है, 3-4 दिन भूखा रखा जाता है, जंजीरों से उसे लटकाया जाता है, गरम पानी उस पे डाला जाता है, चमड़े पर से बालों को हटाया जाता है, जख्मी करके लहू फिर निकाला जाता है, पता नहीं जिंदा काहे रखा जाता है, जिंदा रखे चमड़ा फिर निकाला जाता है, इतनी क्रूरता से मौत पाती गौ माँ, संकट में आज है हमारी गौ माँ।
करताय सज्जनानो पशु या समाजावर, उपकार करते पाणी या समाजावर, उपकार करते नदीच्या काठावरचं गवत या समाजावर. अरे हिरवे वृक्ष उपकार करतील याही पेक्षा वाळलेले लाकडं सुद्धा माणसावर उपकार करतायत. वाळलेल्या लाकडाने उपकार करावा दादा. वाळलेल्या लाकडाचा जर उपकार पाहिला तर सांगतो तुम्हाला, जब तो पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का. बरोबर आहे. माताजी ने तुझे सुलाया वो पालना भी था लकड़ी का. अरे जब तू चलना सीखा तो चलन गाड़ी भी थी लकड़ी की. मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी. बरोबर आहे ना माझं. बैलगाड़ी वाले पहले लग्नाचे आहेत काय. बैलगाड़ी भी थी लकड़ी की. ससुर जी ने तुझे पूजा और पाठ भी था लकड़ी का. अरे गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी लिया लकड़ी का. चिता रचा कर तुझे जलाया वो ढेर भी था. चांद को छूने वाले इंसान थे तमाशा लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान थे तमाशा लकड़ी का. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का. माता जी ने तुझे सुलाया वो पालना भी लकड़ी का. जब तू चलना सीखा तो चलन गाड़ी भी थी लकड़ी की. जब तू खेलने निकला वो गिल्ली डंडा भी था लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान थे तमाशा लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान थे तमाशा लकड़ी का. तारुण्य शोभावं असं वाटत असेल तर तारुण्य नम्रतेने शोभते, तारुण्य मर्यादेने शोभते, तारुण्य उपकाराने शोभते आणि तारुण्य त्यागाने शोभते. सांगू सज्जनानो, तारुण्य त्यागाने शोभते आणि त्याग सुद्धा तारुण्यातच शोभतो. म्हातारपणात त्याग शोभत नाही, तो वैताग ठरतो. करून करून मग देवपूजेला लागले. उद्या ये जा कथेला, तसं काही माझं म्हणणं नाही, पण त्याग तारुण्य शोधतो. तारुण्य त्याग शोधतो आणि या देशातील तारुण्य सुद्धा त्यागाने शोधते. भोगात जर माणसाला शांती प्राप्त झाली असती तर एखाद्या वेळेला गीताकाराने असं म्हटलं असतं, भोगात शांती निरंतरम. पण गीताकार म्हणतायत त्यागात शांती निरंतरम. जीवनामध्ये त्याग ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की सज्जनानो, भारतीय रक्ताच्या रोमा रोमामध्ये जो आज असायला पाहिजे. हा देश जो स्वतंत्र झाला तो भोगाने झाला नाही, त्यागाने स्वतंत्र झालेला देश आहे. म्हणून सज्जनानो, जीवनामध्ये त्याग अतिशय महत्वाचा आहे. एखाद्या वेळेला तुमचा असा प्रश्न असेल, स्नेह महत्वाचा का धर्म महत्वाचा, स्नेह महत्वाचा का त्याग महत्वाचा, तर मी असं म्हणेल, जीवनामध्ये स्नेह महत्वाचा नाही तर धर्म आणि त्याग महत्वाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये जर या देशामध्ये आमच्या काही क्रांतीवीरांनी त्यागच केला नसता तर ही माती आम्हाला स्वतंत्र झालेली दिसती नसती. 1931 सालची गोष्ट आहे माझ्या दादांनो, माझ्या तरुणांनो, ऐका. भगतसिंगाला पाहुणे पाहायला येत आहेत म्हणून 50 रुपये त्याच्याजवळ दिले होते बाजार आणण्यासाठी. त्या काळातले ते 50 रुपये होते. याचं कारण भगतसिंग श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेला होता. 50 रुपयाची नोट घेऊन तो बाजार आणण्यासाठी ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या नोटीकडे पाहतो आणि विचार करतो, मी याचा बाजार आणेल, मला पाहण्यासाठी पाहुणे येतील, मला जर पसंत केलं तर मला जीवनभर बाईची सेवा करावं लागेल, मला तर आईची सेवा करायची आहे. मी जर बाईच्या सेवेमध्ये गुंतलो तर माझ्या आईचं कसं होईल, मला तर आईची सेवा करायची आहे ना. जालियनवाला बाग या ठिकाणी झालेला हत्याकांड त्याचा मला करचडा घ्यायचा आहे ना, मग मला या 50 रुपयाचा बाजार नाही आणताय ना. क्रांतीवीराच्या त्या गथ्यामध्ये तो भरती होतो. भरती झाल्यानंतर स्वतंत्र काम करतो. संसदवर बॉम्ब फेकण्याचं फाशी ठरतंय.
फाशीची शिक्षा देण्यासाठी त्याला अगोदर लाहोरच्या जेलामध्ये त्या ठिकाणी ठेवल्या जाते. आई, वडील, बहीण आणि भाऊ भगतसिंगाला भेटण्यासाठी जात आहेत. आईला आलिंगन देण्याची इच्छा असते, पण त्या ठिकाणी तुरुंगाचे गज मध्यभागी असतात. आई आवाज देते, भगत. आईचा आवाज ऐकल्यानंतर भगतसिंग त्या गजाजवळ येतो. आई रडते, मोठ्याने हांबरडा फोडते आणि मोठ्याने हांबरडा फोडल्यानंतर भगतसिंग म्हणतो, रोना नहीं माँ, तू तो वीरों की माँ है. वीरों की माँ नहीं रोती माँ, तू तो वीरों की माँ है. भगतसिंगाच्या आईचं उत्तर आहे, जशाच्या तसं सांगतोय बघा, एक शब्द सुद्धा इकडचा. भगतसिंगाच्या आईचं उत्तर आहे, भगत, मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही भगत. याचं कारण अजून तू कोणाचा बाप नाहीस. आई वडिलाच्या समोरून ज्या वेळेला एखादं तरुण व्यक्तिमत्व काळाच्या झपाट्यात सापडते, त्यावेळेला आई वडिलाला काय दुःख होते हे तुला अजून माहित नाही. मी त्या मुलाशी बोलते भगत, की जो माझा मुलगा, ज्या माझ्या मुलाचं प्रेत मी 20 दिवसांनी माझ्या समोर पडलेलं पाहणार. मी त्या मुलाशी बोलतोय की जो मुलगा मला 20 दिवसांनी फासावर दिसणार आहे. भगत, मला रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही भगत. तू अजून कुणाचा बाप नाहीस. बुधवारचा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. भगतसिंगाला ज्या दिवशी फासावर द्यायचं ठरवलंय त्याच्या अगोदर 1 तासाने तिथं शिपाई येतो. क्रांतीवीराचं चरित्र पडून वाचणाऱ्या भगतसिंगाला आवाज येतो, भगतसिंग तयार हो जा. भगतसिंग तयार हो जा. कशासाठी? धाब्यावरची पार्टी खायसाठी. भगतसिंग कथा ऐकण्यासाठी सुद्धा नाही दादा. कथा तर कोणी ऐकतो? कथा ऐकायला काय म्हटलं, करणारे ऐकणारे बरेच भेटतील. नचाने वाले मिलते हैं, लेकिन नाचने वाले कोई और होते हैं. कथा ऐकण्यासाठी सुद्धा तयार व्हायचं नव्हतं. मी असं म्हणेल की ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये देशाबद्दलचं प्रेम नसेल त्याने या मंडपात यायचंच कशाला? तयार हो जाओ भगतसिंग. क्रांतीवीराचं चरित्र वाचणाऱ्या भगतसिंगाने ते चरित्र असं भिरकावलं आणि भगतसिंग म्हणाले, हा तो हम तयार आहे. भगतसिंग ज्या दिवशी फासावर जात आहेत त्या दिवशी त्यांचं वय जर 85-90 वर्षाचं असतं तर एखाद्या वेळेला कथेत त्यांचा विचारही झाला नसता. भगतसिंग ज्या दिवशी फासावर जात आहेत त्या दिवशी 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचे भगतसिंग आहेत आणि फासावर जात आहेत. म्हणून सज्जनानो, स्नेह महत्वाचा नाही, जीवनामध्ये त्याग आणि धर्म महत्वाचा आहे. त्या कालामध्ये जर त्या काळातील काही लोकांनी आपल्या स्नेहाचा विचार केला असता तर आज ही माती आम्हाला स्वतंत्र झालेली दिसलीच नसते. पण माझ्या दादांनो, माझ्या तरुणांनो, रामकथा ऐकणं अतिशय महत्वाची आहे. दादा, आज या मातीला चेतनेची गरज आहे. आजही या मातीला माणसाची गरज आहे. आजही या मातीला काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. कोणतंही क्षेत्र असू द्या माझ्या दादांनो, आपला जेवढा प्रयास असेल ना दादा तेवढं प्रामाणिक काम असू द्या. आपला प्रयास घरापुरता मर्यादित असेल तर आपलं घर निर्व्यसनी बनवा. आपला प्रयास गलीपुरता मर्यादित असेल तर गली झाडून काढा, मोऱ्या साफ करा. आपला प्रयास प्रामाणिक राहू द्या. काही दिवस लोक तुमची निंदा करतील, तुम्हाला बोलतील, पण काही दिवसांनी याचा परिणाम मात्र फार चांगला आहे. गावापुरता आपला आयाम असेल, आपली जेवढी ताकद असेल गावापुरतं काम करा. आपल्या ताकदीपेक्षा जास्त बोजा उचलू नका, पण जो बोजा उचलला तो कधी खाली ठेवू नका. ज्या मंदिराच्या समोर आपण आज ही कथा करतो, काही दिवसाच्या अगोदर जर काही या ठिकाणच्या सद्ग्रस्ताने त्या मंदिराचा बोजा उचलला नसता आणि अर्ध्या मंदातच जर खाली ठेवला असता तर एखाद्या वेळेला कथा सुद्धा झाली नसते. जेवढा प्रयास असेल, प्रस्ताव
सदृशम वाक्यम प्रभाव सदृशम यज्ञम आत्मसृष्टी समम कोपम यो जानाति स पंडिता. प्रस्तावानुसार माणसाने बोलावं, प्रभावानुसार माणसाने प्रयत्न करावा. जितकी शक्ती असेल तेवढाच माणसाने क्रोध करावा. शक्तीपेक्षा क्रोध जर जास्त झाला तर तो क्रोध आपलाच घातक ठरत असतो. प्रयास असेल तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. यासाठीच रामकथा ऐकायची आहे. सज्जनानो, अयोध्या कांडाला आपण सुरुवात करत आहोत. अयोध्या कांड हा त्याग सांगणारा कांड आहे. जीवनामध्ये त्याग अतिशय महत्वाचा आहे. करा ना दादा, चांगली कामं करा ना राजा. काय येणार आहे आपल्या सोबत? आमच्याकडे माणसं मेल्यानंतर 2-4 गाड्या सोबत घेऊन जातात. तुमच्याकडे म्हणून तर मरतात, लाख रुपये भेटतात. तुमच्याकडे 2-4 गाड्या, ऊस वगैरे 2-4 एकर ऊस तिकडे वर. ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. ये अकेले आने वाले कवाली है, कवाली यहाँ तो कवाली वाले कहना तो आओ कवाली सुना जाएगा. ये अकेले आने वाले तू अकेला आ जाएगा, तू अकेला जाएगा. ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. तू जमाने में चला आया है जाने के लिए, सोचता रहता है घर अपना बसाने के लिए. ये अवध के पास वाले क्या ख्वालों के गुलाम, चाहता है नरम बिस्तर पर करे अपना मकान. शम्मा को रोशन दिया है रोशनी के वास्ते, ऐसा का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते. कब्र में सोना है तुझको. या गावचं स्मशान कुकडे आहे इकडे, तुम्हाला माहित आहे? माहित आहे सगळं? इकडे इकडे का इकडे? कब्र में सोना है तुझको, वाम घर को छोड़कर. नकली घर तूने बसाया, असली घर को छोड़कर. ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. अयोध्या कांड अतिशय महत्वाचा कांड आहे आणि त्यासाठीच ही सगळी प्रस्तावना आहे. पाहणार आहोत कथा तर सगळ्यांना माहिती आहे. अयोध्या कांड त्याग शिकवणारं कांड आहे. अयोध्या कांड दाम्पत्य जीवनाची अनन्यता शिकवणारं कांड आहे. अयोध्या कांड स्नेहापेक्षा सुद्धा धर्म किती महत्वाचा आहे हे शिकवणारा कांड आहे. अयोध्या कांड अतिशय महत्वाचा कांड आहे. अयोध्या कांड आपल्याला आपलं तारुण्याचं दर्शन करून देणारा कांड आहे. म्हणून तरुणानं ऐका, आपण अयोध्या कांडाला सुरुवात करणार आहोत. यशांकेच विभाती भूधर सुता, देवा पगा मस्तके. भाले बाल विधुर गले गरलम, यस्योरसी व्यालराट. सोयं भूति विभूषणा सुरवरा, सर्वाधिपा सर्वदा. सर्व सर्वगत शिवस्य शिनिभं, श्री शंकर पातु मां. जब तेरा मुँह ब्याही घर आए, नित नव
रामप्रभू विवाह करून जानकीला घेऊन घरी येत आहेत, अयोध्येला येत आहेत. चारही मुलांना विवाहबद्ध पाहून त्या ठिकाणी अयोध्येला अतिशय आनंद होतो. अयोध्येमध्ये रामप्रभू आल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आनंदावर, प्राप्त असलेल्या स्थितीवर अयोध्येतील लोकांचं समाधान नाही, म्हणूनच पुढे त्यांना दुःख भोगावं लागतंय. प्राप्त स्थितीत जर तुम्ही समाधान म्हणत नसाल तर सज्जनानो, जी अप्राप्त स्थिती आहे ती आपल्या हातची नाही आणि ते हाती लागत नाही. म्हणूनच माणसाला असमाधान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. आपल्या हातचं काय आहे दादा? उद्याचा दिवस जर आपल्या हातचा नसेल तर आजचा दिवस कसा आनंदाने उपभोगायचा याचाच विचार माणसाने करणं अतिशय महत्वाचा आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान जो माणूस असेल तोच खऱ्या अर्थाने या देशातला श्रीमंत आहे. आणि प्राप्त परिस्थितीपेक्षा याहीपेक्षा आपल्याला खूप मिळावं असं ज्याला वाटत असेल तो असमाधानी आहे. एखाद्या वेळेला आजची त्याची परिस्थिती श्रीमंत असली तर. वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षान्न मात्रे न चतुष्टिमंता अशोकवंत करुणैकवंत कौपीनवंत खलु भाग्यवंत मूलंतरो केवल माश्रयंता पाणी द्वये भोक्तृ ममत्रयंता कंथामपीमीव कृष्णयंता कौपीनवंत खलु भाग्यवंता. ज्याला दिशा हे वस्त्र आहे, आकाश ज्याचं पांघरून आहे, धरती हे ज्याचं आथरून आहे आणि हातावर ज्याच्या भाकर आहे, झाडाखाली त्याचं राहणं आहे. पण प्राप्त परिस्थितीत जर समाधान असेल तर तो या जगातला श्रीमंत आहे. श्रीमंत होण्याची इच्छा असेल दादा तर प्राप्त परिस्थितीत समाधान मानणं हा विषय अतिशय महत्वाचा आहे. अयोध्येतील लोकांना प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान वाटत नाही, म्हणूनच अयोध्येला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागतो. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान प्राप्त करणं महत्वाचं असते, पण त्याच्यात माणसाला वाटत नाही. माणसाला आणखी पुढे मिळवण्याची आशा वाटते. आशा तर केलीच पाहिजे, प्रयत्न तर केलेच पाहिजे. निस्वष्टि शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेशां क्षितिपालतां क्षितिपति चक्रे शतां वांछति चक्रेशां सुरपालतां सुरपति ब्रह्मास्पदं वांछति ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम. आशामध्ये कोगता. ज्या माणसाजवळ 100 रुपये आहेत, पैसेच आहेत, पण तो माणूस श्रीमंत नाही, त्याला 1000 रुपये असावे असे वाटत आहेत. 1000 रुपये आहेत, पैसेच आहेत, श्रीमंत नाही, लाख रुपये असावे असे वाटत आहेत. लाख रुपये आहेत, पैसेच आहेत, श्रीमंत नाही, 10 लाख असावे वाटत आहेत. पैसेच आहेत, 50 लाख असावे वाटत आहेत. 50 लाख झाल्यानंतर जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं असते. जिल्हा परिषदेचं तिकीट मिळाल्यानंतर, जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर आणखी पुढचं आमदारकीचं तिकीट. माझ्या श्लोकात आहे बरं काय, तुमच्या डोक्यातलं नाही. हो, आमदारकी प्राप्त झाल्यानंतर मग मंत्रीपद भेटायला पाहिजे. मंत्रिपद भेटल्यानंतर कॅबिनेट मंत्री व्हायला पाहिजे. कॅबिनेट मंत्रीपद भेटल्यानंतर मुख्यमंत्री होण्याची इच्छा का होऊ नये? माझी सुद्धा आहे, पण आता होणारच नाही. आपण मुख्यमंत्री व्हावं वाटतंय. मुख्यमंत्र्याला विचारलं की त्याला केंद्रातलं एखादं कॅबिनेट पद भेटावं असं वाटतंय. केंद्रातलं कॅबिनेट पद भेटल्यानंतर उमेदवाराची संख्या कमी असली तरी सुद्धा पंतप्रधान व्हावं वाटतं. का नाही? महाराष्ट्रातला पंतप्रधान झाला का? आजपर्यंत झाला नाही. योग होता पण गेला. पंतप्रधान झाल्यानंतर राष्ट्रपती होण्याची इच्छा होते. राष्ट्रपती होण्याची ज्या वेळेला इच्छा होते आणि ज्या वेळेला अफजल गुरुला फाशी द्यावी का सोडून द्यावं हा प्रश्न त्याच्या पुढे येते, त्यावेळेला त्याला असं वाटते की राजुरीच्या कथेत जाऊन बसलेलं परवडतं. म्हणून दादा लक्षात ठेवा, श्रीमंताच्या आणि गरिबाच्या जेवणामध्ये जरी फरक असला तरी भुकेमध्ये काहीच फरक नाही. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या बिछाण्यात फरक असला तरी झोपेमध्ये काहीच फरक नाही. श्रीमंताच्या आणि गरिबीच्या परिस्थितीत फरक असला तरी मरणामध्ये काहीच फरक नाही. मरण सांगते.
माणसाची आशा वाढत जाते, आशा वाढत जाते आणि आशाच माणसाच्या जीवनामध्ये दुःख देते की जो प्रसंग आपण रामकथेमध्ये पाहणार आहोत. आपण रामकथा आपल्या जीवनाशी जुळवत आहोत. आशा ही रामकथेला जर दुःख देत असेल, आशा ही जर अयोध्येला दुःख देत असेल, तर मला असं वाटतंय आपल्याही प्रपंचात बऱ्याचदा आपल्या पदरात जे दुःख पडते ते आशेनेच पडते. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. एक माणूस अकोल्यावरनं निघाला, विदर्भातून निघाला, सप्त्याचे नारळ त्याला आणायचे होते. त्याच्याजवळ पैसे दिले, तो सप्त्याचे नारळ आणण्यासाठी गेला. पोतभर नारळ पाहिजे होते. तो औरंगाबादला आला. अकोल्यावरून औरंगाबादला आला. त्याने विचारलंय बा नारळाची किंमत काय आहे. तिथं त्याला 7 रुपये नारळाची किंमत सांगितली. म्हटले एवढे महाग? म्हटले हां. तिथून स्वस्त कुठं मिळतील? म्हटले पुण्याला. आलं पुण्याला आलं. विचारली नारळाची किंमत. म्हटले 5 रुपयाला. अरे बाप, याच्यापेक्षा स्वस्त कुठं मिळतील? म्हटले मुंबईला. 5 दिवस झाले सप्त्याला आलंच नाही, इकडेच फिरते. मुंबईला आलं का हो, नारळाची किंमत काय? म्हटले 2 रुपयाला एक नारळ. बाप रे बाप, याच्यापेक्षा स्वस्त कुठं मिळतील? म्हटले आता स्वस्त नाही, आता फुकट मिळतील. पण कोकणात गेलं. कोकणात गेल्यानंतर आता तिथं फुकट नारळ. आता फुकट तर माणसाला रोगर चालते हो, फुकट काय नाही चालत. चढलं झाडावर. ते झाड असं थोडं वाकडं होतं, उंच होतं, थोडं वाकडं होतं. वर गेल्यानंतर तिथं चढल्यानंतर भरपूर नारळ खाली टाकले, खूप नारळ खाली टाकले. आता फुकटच न्यायचे आहेत. खूप खाली टाकले, खाली उतरल्यानंतर आणखी वर पाहते तर त्याला एक मोठं नारळ दिसलं. म्हटलं हे तर असलंच पाहिजे. जैसी तृष्णा वाढी नलिया मेरूही हाता आलिया ना म्हणो धनंजया दारुणा ओढगो. एवढे मोठे नारळ खाली टाकले तरी वरच्या नारळावर लक्ष गेलं. आणखी वर चढलं. ते नारळ होतं मोठं, एका हाताने तुटत नव्हतं म्हणून 2 हात लावले. जसे 2 हात लावले तसे खोळाचे 2 पाय निसटले. झाड असं होतं, खोळाला पाय लागत नव्हते. आता वरचं नारळ जर सोडतो तो अरे बाप खाली सगळे नारळ पडलात, मेलोच समजा. इथं आपलं कोण आहे म्हणून विचार करते. तेवढ्यात इकडे तिकडे पाहते. तेवढ्यात एक त्याला उंटावाला दिसला. उंटावर बसलेला होता. ते उंटावरच होतं. त्याने आवाज दिला, दादा तुला 1000 रुपये देतो, मला याच्यातून काढून तुला 1000 रुपये देतो, मला काढून द्या. तर ते उंटावरच होतं. ते तिथं आल्यानंतर त्याने त्याच्या खाली उंट उभा केला. ते उंटावर उभं राहिलं. त्याला काढण्यासाठी याने खालच्याने त्याचे पाय धरले. उंटाला असं वाटलं हे उतरलं, ते उंट निघून गेलं. वरचं म्हणते खालच्याला, दादा मी तुला 1000 रुपये देतो, मला खाली काढून दे. खालचं म्हणते 2000 रुपये देतो, नारळ सोड नको. आशा शंकराचार्यांना विचारलं. शंकराचार्य म्हणतायत अंगं गलितम, अंग गलित झालं, मुंड पलित झालं, म्हणजे मुंड पांढरं झालं, सगळ्या तोंडातून दात निघून गेले तरी माणसाची आशा मात्र जात नाही. जेवढा माणूस वृद्ध होईल तेवढी आशा जवान होत राहते. घरातल्या तरुण माणसापेक्षा म्हातारी माणसं जास्त आसक्त असतात असं म्हणतायत. मरण्याच्या अगोदर माणसाला घरडका लागतो आणि जबान बंद होते. एक बिचारा 85-90 वर्षाचा म्हातारा खाली टाकला, त्याची जबान बंद झाली आणि जबान बंद झाल्यानंतर तो म्हातारा अशी खून करत होता. मोठा मुलगा होता बाजूला. मला असं वाटतंय की पाठीमागच्या भीतीत
पाठीमागच्या भीतीत काहीतरी डबूल आहे म्हणून तर बाबा असा हात करतायत. पाळली ना पाठीमागची भीत, काहीच सापडलं नाही. दुसरा मुलगा म्हणतो दादा बहुतेक बाबाचा हात तिकडे जात नाही या भीतीत असेल. सगळ्या भिंती पाडल्या, घर सगळं भोंगडं केलं, एक डबुल सापडत नाही. तरी सुद्धा बापाचा हात असा चालूच होता. नक्कीच कुठंतरी डबुल आहे. डबुल भेटल्यानंतर बाप मेला तरी चालेल म्हणून एका वैद्याला बोलावलं. वैद्याला विचारलं काय हो आमचा बाप एक वाक्य बोलला पाहिजे, किती पैसे घेणार? वैद्य म्हणतोय डॉक्टरने सांगितलं 50,000 रुपये घेणार. व्याजाने 50,000 रुपये काढले त्या डॉक्टरच्या हातामध्ये दिले. अरे वा रे वा, असं कसं काय? डॉक्टरच्या हातामध्ये 50,000 रुपये दिले. डॉक्टर हुशार होता, त्याने औषध दिली आणि म्हातारं बोलायला लागलं. म्हातारं म्हणत होतं लेको हो तुम्हाला अकली कशा नाहीत, तुम्हाला आठवणी अजिबात राहत नाहीत. पाठीमागच्या बाईने आपल्या घरची पीठ गाळायची ते घेऊन या आणि मला घरही गेलं, 50,000 रुपये गेले, बुडाई गेले. अंगांगलितम फलितम मुंडम दशरविहीनम नाटम तुल्यम उद्धोयाति जगतिनं कत्याशा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोहनमध्ये भज गोविंदम आजच्या रामकथेची आपल्याला प्रार्थना असेल, जोपर्यंत तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तोपर्यंत दान करा. तुमच्या सत्तेने जोपर्यंत तुमचा हात तिजोरीमध्ये जात असेल तोपर्यंत परोपकार करून घ्या दादा. तिजोरी तुमची असेल, पैसाही तुमचा असेल, पण ज्या वेळेला सत्ता नसेल त्यावेळेला हात घालण्याचा अधिकार नसेल. रामकथा जर गावामध्ये चालत असेल तर तुमच्या सगळ्यांचा सहयोग महत्वाचा नाही वाटत तुम्हाला? कुठं देणार दादा? दान तर केलंच पाहिजे ना. देणार कुठं? लेका पिक्चर पाहायला जातात तर 50-50 रुपयाची तिकीट फाडून जाताय तुम्ही. ह्या तो सब आहे भाई, तो भी आम्ही काही तुमचे मोटर आणि बंगले मागत नाही, फक्त वर्गणीच मागतो. मोटर ना बंगला मागू शुंकर कळलं? कधी कधी त्याच्यासाठी की तुम्ही तिकडे मरता, आम्ही लेकाला तुम्हाला एवढं चांगलं सांगतो, कधी कधी फिल्मही म्हणतो तरी देत नाही. प्रसंग असतो दादा, याचा गैरसमज कधी करू नका. ते शब्द सुद्धा आपल्याला एखाद्या वेळेला कामी पडतायत. शब्दातून संदेश घेणं महत्वाचा असतो, शब्दाचा गैरसमज टाळायचा असतो. माणसाला श्रीमंत होण्यासाठी गाढवं जर काही देत असतील तर शब्द सुद्धा माणसाला सुधरू शकतात. फक्त घ्यायचे कसे हे ठरवायचं असते. भगवंतावर प्रेम करणाऱ्या माणसाने कधी घाबरायचं नसते. शब्द आहे, प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते प्यार करते नहीं. अरे ज्याने देवावर प्रेम करायचं असते त्याने घाबरायचं कशाला? प्रेम हा शब्द इथं लागतो. प्रेम हा शब्द पडद्यावर कधीच लागत नाही. पडद्यावरचं इथं घ्यायचं नाही, कथेतलं घ्यायचं. प्रेम करणारा माणूस जर देवासाठी नाचायला घाबरत असेल, भीत असेल, प्रेम करणारा माणूस जर दान
घेत असेल, प्रेम करणारा माणूस जर गरीबावर प्रेम करण्यासाठी घाबरत असेल तर तो खरं प्रेमच करत नाही. कारण खरा प्रेम करणारा प्यार करने वाले कभी डरते नहीं, कभी डरते नहीं, जो डरते हो प्यार करते नहीं, जो डरते हो प्यार करते नहीं. मीराबाई घोडं बांधून नाचत होती, याचं कारण तिचं प्रेम होतं भगवंतावर म्हणून नाचत होती, घाबरत नव्हती कोणाला. दादा चांगली कामं करत असताना जर तुम्ही घाबरत असाल तर मग तुम्ही काय करणार काय? देवावर प्रेम करणाऱ्या माणसाने, साधूवर प्रेम करणाऱ्या माणसाने, मातीवर प्रेम करणाऱ्या माणसाने, अरे मातीवर प्रेम करणारी माणसं गाळग घेऊन देशभर फिरतायत, घाबरत नाही. आपल्या अंगावर चिंध्या घालतायत तरी लोक अपवादाची त्यांना भीती नाही. ज्या माणसाला लोक अपवादाची भीती असेल तो या मातीवर प्रेमच करत नाही. कारण प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते वो प्यार करते नहीं. योग्य वेळ ज्या वेळेला येईल त्यावेळेला जीवनामध्ये त्याग करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल. आणि बघा, ज्या वेळेला योग्य वेळ असेल, तुमचा हात तिजोरीमध्ये तुमच्या सत्तेने जात असेल तेव्हा दान करा, नंतर दान कधी होणार नाही. म्हणून दादा, आशा तर माणसाच्या जीवनात कधी सुटत नाही. आशेनेच माणसाच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत असते. आशा ही परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम. आशा ही दुःखाला कारण आहे, प्रपंचामध्ये आशा ही दुःखाला कारण आहे. म्हणून दादा, थोडीशी आशा थांबवणं अतिशय महत्वाची आहे. आशा थांबवणं महत्वाची आहे. कुंभाराला मडके बाजारात न्यायचे होते, उन्हाळ्याचे दिवस होते, गाडग्या मडक्यांना खूप गिऱ्हाईक होतं. ते गाढव 2-4 बाजार फिरून थकलं होतं आणि एका बाजारात जात असताना ते गाढव खाली बसलं. गाढव खाली बसल्यानंतर त्या गाढवाला उठवण्यासाठी तो कुंभार त्याला मारत होता. बिचारा थकलं होतं म्हणून उठत नव्हतं. मग एक शहाणा माणूस त्या ठिकाणी आला, त्याने सांगितलं हे तसं उठणार नाही. म्हटलं एक बांबू घेऊन ये. बांबू माहिती आहे ना, बांबू जो शेवटी आपल्या सोबत असतो त्याला म्हणतात बांबू. बांबू आणला. म्हटले काय केलं पाहिजे? तो बांबू आणला. म्हटले याच्या पोटाला बांध. कोणाच्या? त्या गाढवाच्या पोटाला बांध. त्या गाढवाच्या पोटाला त्या पाठीमागचं टोक बांधलं आणि पुढचं टोक त्याच्या तोंडापुढे 2 हात ठेवला. गाढवाच्याच तोंडापुढे 2 हात ठेवलं आणि त्याला हिरव्यागार घासाची पेंडी बांधली. कशाली? हिरव्यागार घासाची पेंडी बांधली. हे सगळं आता तुम्ही कशाबद्दल ऐकता? गाढवाबद्दल. तुमच्या पुढे कोण बसलेला आहे? गाढव. गाढव पुढे कथा करत असते, काही बोलताना गाढव. अर्थात पाठीमागचं टोक त्याच्या पोटाला बांधलं, त्याच्याच तोंडाच्या समोर 2 हात तो बांबू ठेवला, हिरव्यागार घेसाची पिंडी बांधली. कितीही मारून न उठणार गाढव ताडकन उभं राहिलं. उभंच नाही राहिलं तर चालायला लागलं. कशासाठी? घासासाठी. विचारतो मी आपल्याला प्रश्न, किती दिवस चाललं म्हणजे घास मिळेल त्याला? जन्मभर चाललं तरी त्याला घास मिळणार नाही. तुम्हाला असं वाटतंय का मी हे सगळं गाढवाबद्दल बोलतो म्हणून? सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशा ही कधी समृद्ध नसते. आशा ही नेहमी भिकारी असते. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान मानणं महत्वाचं असते. राम प्रभू अयोध्येमध्ये येत आहेत. चांगला आहे का? अयोध्येमध्ये आल्यानंतर अयोध्येत अतिशय आनंदी आनंद होतो. अयोध्येमध्ये आनंदी आनंद होतो. पण आशा त्या आनंदावर थांबत नाही. आशा त्यांना पुढे घेऊन जाते. आजपर्यंत राजाला मुलगा नव्हता. राजाला मुलगा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. मुलगा होतो, आशा थांबत नाही. याचं लग्न व्हावं ही इच्छा आहे. लग्न होते, आशा थांबत नाही. आता रामप्रभूला राजाने गादीवर बसवावं ही आशा आहे. हीच आशा रामप्रभूला 14 वर्ष वनवासात पाठवते. रामप्रभूला गादी
मिळावी अशी अयोध्येतील लोकांची आशा आहे. एकदा राजा सिंहासनावर बसलेला असताना सर्व लोक राजांची स्तुती करतायत. स्तुती याच्यासाठी करतायत की राजाने काहीतरी आता त्याग करावा. त्याग करावा हा विषय ज्यावेळेला येतोय ना त्यावेळेला त्याग करणाऱ्याची स्तुती केल्या जाते, वर्गणी देणाऱ्याचं नाव घेतल्या जाते. त्याग जीवनामध्ये फार महत्वाचा असतो म्हणून राजाची स्तुती केल्या जाते. ज्या वेळेला मंडपातील सर्वच लोक राजाची स्तुती करतायत त्यावेळेला राजे आपला चेहरा आरशामध्ये पाहतायत. सज्जनानो, ज्या वेळेला साधना करत असताना जर तुमची स्तुती होत असेल तर साधकाने सुद्धा आपला चेहरा आरशात पाहणं अतिशय महत्वाचं असेल. अर्थात ग्रंथरूपी आरशामध्ये त्याने आपला चेहरा पाहावा. माझी आणखी एक विनंती असेल, दादा, तुमच्यावर प्रपंचामध्ये जर काही संकट असेल तर तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा. तुमचं संकट तुम्हाला लहान वाटेल. प्रपंचावरचं एखादं संकट असेल तर ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, क्रांतीवीराचं जीवन वाचा, साधू संतांच्या जीवनातून गेलेले संकट वाचा. तुमच्यावरचं संकट तुम्हाला कमी वाटेल. म्हणून ज्या वेळेला आपली स्तुती होईल त्यावेळेला सुद्धा स्तुती योग्य आपला चेहरा आहे का नाही हे पाहण्यासाठी माणसाने ग्रंथापुढे जाणं फार महत्वाचं आहे. आरसा आरसा घरातली एक वस्तू अशी आहे की ती कोणाच्या घरामध्ये नाही असं एकही घर नाही. फ्रीज असेल श्रीमंताच्या घरी असेल, गरिबाच्या घरी ते नसेल. टीव्ही असेल श्रीमंताच्या घरी असेल, गरिबाच्या घरी नसेल. काय वॉशिंग मशीन काय म्हणतात त्याला, ती श्रीमंताच्या घरी असेल, गरिबाच्या घरी नसेल. पण आरसा मात्र श्रीमंताच्याही घरी आहे, गरिबाच्याही घरी आहे. एखाद्या वेळेला श्रीमंताच्या घरचा आरसा श्रीमंत आहे, गरिबाच्या घरचा आरसा गरीब आहे. बिचारा कुळामध्ये असा कुठंतरी फसवलेला आहे, पाठीमागून त्याला त्याचा कलर सुद्धा उडलेला आहे. पण पाहतायत आरसा नाही असं एकही घर नाही, कारण आरसा ही गोष्ट अतिशय चांगली आहे. आरसा ही घरातली वस्तू अतिशय चांगली वस्तू आहे. आम्ही त्याला चांगली म्हणतो याचं कारण असं आहे, आरशाचा एक गुण असा आहे की तो आपला चेहरा आपल्याला दाखवतो. माणसं आरसा पाहून निघतायत, आपला चेहरा आपल्याला दाखवतो. आपला चेहरा आपल्याला दाखवतो हा एक गुण. आणि आरशाचा दुसरा गुण असा आहे की जसा आहे तसा दाखवतो, बरोबर आहे ना. म्हणूनच बऱ्याचदा माणसाला आरशाचा राग येतो, बऱ्याचदा माणसाला कथेचा राग येतो, आपल्या विरोधात काही बोलल्या गेलं तर, बरोबर आहे ना. आरशाचा राग येतो माणसाला. आरसा पाहिल्यानंतर म्हाताऱ्या माणसाला राग येतो. याचं कारण त्याला त्याचं डोकं पलीत झालेलं दिसतंय, म्हणूनच तो ते पलीत काढून टाकतो. राग येतो आरशाचा. म्हणून आरसा ही वस्तू आहे घरामध्ये, ती अतिशय महत्वाची आहे. घरातून बाहेर पडत असताना लोक आरशामध्ये पाहत असतात आणि आमचे तरुण मुलं तर आरशापुढेच उभे असतात. एकटे पाहिजे तर आरसा एकटा पाहिजे, मग मजा आहे त्यांची. आरसा आरसा महत्वाची वस्तू आहे. आरसा आरसा दाखवत असतो माणसाला. एक लक्षात ठेवा, चेहरा पाहण्यासाठी जसा घरातला आरसा महत्वाचा आहे तसं जीवन पाहण्यासाठी रामकथा रूपी आरसा महत्वाचा आहे. म्हणून मुखडा देखले प्राणी जरा दर्पण में हो, देखले कितना पुण्य है कितना पाप तेरे जीवन में, देखले दर्पण में मुखड़ा देखले प्राणी, कभी तो पल भर सोचते प्राणी, क्या है तेरी कर्म कहानी, पता लगा ले
सगळ्या जगाला जे डोळे पाहतायत त्या डोळ्याने आपल्याला पाहावं असं ज्या वेळेला इच्छा होते त्यावेळेला आरशापुढे जाणं जसं महत्त्वाचं आहे तसं जीवन पाहण्यासाठी ग्रंथरूपी आरसा रामकथारूपी आरसा सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. राजा सभेमध्ये ज्या वेळेला स्तुती होते त्यावेळेला सभेमध्ये आरशात पाहतायत. सभेमध्ये आरसा पाहणं एवढी गोष्ट सुसंगत नाही. अर्थात पाहायचं असेल तर घरून माणसाने पाहून निघावं. या ठिकाणी जर मी आरशात पाहत बसलो तर तुम्ही काय म्हणाल? आरशात पाहणं बरं नाही. तरी सुद्धा राजा पाहतो आणि राजाला दोन गोष्टी दिसतात. एक गोष्ट अशी दिसते, श्रवण समीप भय शीत केसा मन उजरठ बनू अस उपदेसा नृपजुवराज राम कह देहू जीवन जन्म लाभू की न देहू श्रवण समीप भय शीत केसा मन उजरठ बनू एक गोष्ट राजाला असे दिसते की त्याच्या कानाजवळचे काही केस पांढरे दिसतात. श्रवण समीप भयसित केसा. कानाजवळच अगोदर केस का पांढरे होत आहेत तर ते कानामध्ये सूचना देत आहेत की बाबा रे आता बस झालं. कानाजवळच का केस पांढरे होतात? एखाद्या वेळेला सूचना देऊनही काही ऐकत नाही म्हणून कान पकडून सांगण्याची वेळ येते म्हणून कानाजवळ पांढरे होत आहेत. कानाजवळ केस ज्या वेळेला पांढरे होत आहेत त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते सूचना देत असतात. पण माणसं सूचना घेत नाहीत तो भाग वेगळा. सूचना न घेता ते काळे करून टाकतात. पांढरे केस हे माणसाच्या जीवनातली एक सूचना आहे. फार सुंदर आहे. राजा सुद्धा त्या गोष्टीपासून एक सूचना घेत आहेत. सज्जनानो, जेवण झाल्यानंतर भात येत असतो आणि तो भात मला असं वाटते पांढराच असतो. एखाद्या वेळेला जेवण अपूर्ण राहिलं आणि तेवढ्यात जर भात आला आणि तो भात जर आला तर शहाण्या जेवण करणाऱ्या माणसाने जेवण आटोपणं महत्वाचं आहे. ज्या अर्थी भात वाढला त्या अर्थी आपण जास्त खादाड असल्यामुळे स्वयंपाकघरातलं संपलं तरी असलं पाहिजे, नाहीतर आपल्याला त्या बाईची वाढण्याची इच्छा नसली पाहिजे म्हणून तर भात आला.